मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हो सर. तसं पाहायला गेलं तर या चित्रपटातली खरी हिरोईन तू. थँक्यू सर. मध्यवर्ती भूमिका जरी तू करत नसलीस तरी हिरोईन तू आहेस. धन्यवाद सर. पण हिरोईन कोण असते? जी हिरोच्या अपोजिट असते. हो की नाही? तिलाच आपण हिरोईन म्हणतो. आणि बहुतेक त्याचमुळे जयंतनी आणि शेफालीनी खूप विचार करून तुला निवडलं या रोल करता. नक्की सर. आणि खरंच त्यांची हुशारी आहे. हो, मला जेव्हा सरांनी मी विचारलं, पहिला प्रश्न होता की सर मी लीडमध्ये आहे का. सर म्हणले की लीडमध्ये बघ ही स्टोरी अशी आहे. त्यांनी मला सांगितलं, कास्टिंग डायरेक्टरनी सांगितलं असं आहे की तुझा प्रभाव पडला पाहिजे. तू जसं काम करेल त्याच्यावर तुला सगळे नोटीस करणार. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुला रोल कोणता मिळतंय हे नाही, तू कसं ॲक्टिंग करणार, कसं सगळे तुला बघणार. तर तू त्याच्याकडे स्टार्टिंगला फोकस कर, तर तुला खूप पुढे वर्क पण मिळेल आणि तुझं सगळ्यांना माहीत पण पडेल की ही पण आहे. मॅटर नाही करते की तुझा रोल काय आहे, तुझी भूमिका ही तुला ओळख करून देणार. मला तरी काय म्हणतो माहिती का तुला, तुझंच ते काय म्हणणं आहे त्याच्यावरती आमच्या इंडस्ट्रीमध्ये काही असे आर्टिस्ट आहेत जे खरोखरी चांगले आर्टिस्ट आहेत. ते काम करताना म्हणतात की आमच्याकरता रोलची लेंथ इम्पॉर्टंट नाही आहे, स्ट्रेंथ इम्पॉर्टंट आहे. हो सर. कारण काय असतं ना, हिरोला पिक्चरमध्ये 80 सीन असतात. 80 सीनमध्ये हिरो दिसतो पहिल्यापासून शेवटपर्यंत. मग करण्यासारखे फक्त 2च सीन असतात ज्याच्यात तो आपलं टॅलेंट दाखवू शकेल. ते 2हून जास्त असूच शकत नाहीत. बरोबर सर. कळलं की नाही तुम्हाला? तर त्या 2 सीनमध्येच त्या हिरोला दाखवायचं असतं की तो किती चांगला ॲक्टर आहे किंवा किती वाईट ॲक्टर आहे. बरोबर सर. कळलं की नाही? तर कधी कधी असं असतं की 2 किंवा 4 सीन जरी असले कुठल्याही रोलमधले तरी ते आर्टिस्टनी केले पाहिजेत हे आणि दाखवून दिलं पाहिजेत की तुम्ही 80 सीन करणार आहे आणि मी 4 सीन करणार आहे. आमच्यामध्ये काय फरक आहे तू बघा. तर तसं आहे. आणि तू त्या प्रकारे ते स्वीकारलंस, तू अंडरस्टँड करून तू समजून घेतलंस आणि तू स्वखुशीनं हा रोल केलास. आणि हा रोल करत असताना तुझ्यावर कुठलंही दडपण नव्हतं जे मला दिसून आलं. अर्थात तुला डायरेक्टरनी कम्फर्टेबल केल्याशिवाय तसं नाही होऊ शकत, एवढं मात्र नक्कीच. पण स्वतःमध्ये पण काहीतरी असावं लागतं. हो, मला जयंत सरांनी, शेफाली मॅमनी, अजून मला बाकी सरांनी पण खूप इतकी मदत केली आहे, कारण की हा माझा फर्स्ट टाईम आहे. तर त्यांनी बोलले की मानसी तू कर, आम्ही तुला गाईड करू बा म्हणून. आणि खरंच जर हे सर जर मला तेवढा गाईड नसते करत असतं ना तर माझं थोडं कॉन्फिडन्स लेवल कमी झालं असतं. ते माझं कामच आहे. हो सर. चित्रपट चांगला बनवायचा असेल तर मग मेहनत तर तशी करावी लागते आणि पेशन्स सुद्धा ठेवावा लागतो. आणि पर्टिक्युलरली ज्या लोकांनी आतापर्यंत कधीही चित्रपटात कामं केलेली नाही आहेत अशा लोकांकडे तर जास्त पेशन्सचा उपयोग करावा लागतो माझ्या मते तरी. पण तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी एवढंच सांगेन तुला की मेहनत करणं सोडू नकोस. हा चित्रपट चालल्यानंतर तुला काही चित्रपटांची ऑफर जरी आल्या तरी त्याच्यात कॉम्प्लेसंट राहू नकोस की आता तर मिळालं आता काय नाही. मेहनत करून आणि करतच राहायचं. तसं कुठल्याही गायका करता रियाज महत्त्वाचा. तो कितीही चांगला गायक असला तरी, जसं आपण तलवारीला धार लावल्याशिवाय त्या तलवारीमधनं त्याचा उपयोग आपण करू शकत नाही किंवा कुऱ्हाडीचा पण उपयोग आपण धार लावल्याशिवाय करू शकत नाही. फक्त ती कुऱ्हाड आहे म्हटल्यानंतर ती कधी पण कापेल असं नाही, तिला धार लावत राहिलं पाहिजे. कळलं की नाही? हो सर. मला तेवढं मात्र तू नक्की लक्षात ठेव. नक्की सर. मी आज पण अभ्यास करते की असं नाही की मला ही एक मूवी मिळाली पण मी थांबून नाही. मला खूप मोठं आयुष्य बनवायचं मला. व्हेरी गुड अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच सर.